वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर जिल्हा अंतर्गत 680 पदांसाठी मोठी भरती जाहीर झालेली आहे। रिक्त पदाचे नाव गट ड वर्ग 4 समकक्ष असे आहे। शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी एलिजिबल आहेत। फ्रेशर्ससाठी जॉब आहेत, अनुभवाची गरज नाही। उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। मुलाखत होणार नाही। वेतन 15,000 ते 47,600 रुपये प्लस इतर भत्ते देखील मिळणार आहेत। ऑनलाईन अप्लाय करायचं आहे, तर या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा। तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा। महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद। चला तर आजचे हे नोटिफिकेशन कव्हर करू। वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्रालय यांच्या अधीनस्थ असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय तसेच आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट ड वर्ग 4 संवर्गातील समकक्ष रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत। पदाचे नाव आहे गट ड वर्ग 4, विभाग नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय। वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 रुपये अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते देखील मिळणार आहेत। एकूण पदे 680 आहेत। परीक्षेचा दिनांक संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल। महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी म्हणजे डोमिसाइल्ड असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करावे। खेळाडू आरक्षण देखील आहे। प्रावीण्यप्राप्त खेळाडू व्यक्तींसाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत क्रीडाविषयक विहित अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिकाराने प्रमाणित केलेले पात्र खेळाचे प्रावीण्य प्रमाणपत्र परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचे किंवा तत्पूर्वीचे असणे बंधनकारक आहे। एकापेक्षा जास्त खेळांची प्रावीण्य प्रमाणपत्रे असणाऱ्या खेळाडू उमेदवाराने एकाच वेळेस सर्व खेळांची प्रावीण्य प्रमाणपत्रे प्रमाणित करण्याकरिता संबंधित उपसंचालक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे। परीक्षेकरता अर्ज सादर करताना खेळाडू उमेदवारांनी विहित अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिकाराने प्रमाणित केलेले प्रावीण्य प्रमाणपत्र तसेच त्याचे प्रावीण्य प्रमाणपत्र योग्य असल्याबाबत तसेच खेळाडू कोणत्या संवर्गातील खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीकरिता पात्र ठरतो याविषयीचा सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले प्रावीण्य प्रमाणपत्र पडताळणीबाबत अहवाल सादर केला तरच उमेदवारांचा संबंधित संवर्गातील खेळाडूसाठी आरक्षित पदावर शिफारस किंवा नियुक्तीकरिता विचार करण्यात येईल। जर तुम्ही खेळाडू असाल तर सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र तुम्ही सादर करणे आवश्यक आहे, ते अपलोड करायचं आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस हे प्रमाणपत्र सादर करायचं आहे। पदाच्या निवडीसाठी कार्यपद्धती, आवश्यक कागदपत्रे तसेच महत्त्वाच्या अटी व शर्ती सर्व उमेदवारांसाठी गट ड वर्ग 4 समकक्ष पदासाठी अर्ज केलेला उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। ज्या परीक्षार्थीकडे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट उपलब्ध नसेल त्यांनी त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला असल्याचा जन्म दाखला सादर करणे आवश्यक आहे। आरक्षित मागास प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना त्या संदर्भातील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट व उपलब्ध असल्यास जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट निवडीअंती सादर करणे आवश्यक आहे। ज्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल त्यांनी 6 महिन्याच्या आत हे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे, अन्यथा त्यांची नियुक्ती पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात येईल। उमेदवारांना परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल। परीक्षेसाठी नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेपूर्वी 1 तास अगोदर उपस्थित राहावे। नियुक्ती होणाऱ्या उमेदवारास शासन नियमानुसार नवीन पारिभाषिक अंशदायी निवृत्ती वेतन योजना म्हणजे न्यू डिफाइंड कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन स्कीम लागू राहील। सदर भरती प्रक्रिया जिल्हा स्तरावरून एकत्रितरित्या राबविली जात असली तरी सदर गट ड वर्ग 4 समकक्ष संवर्गाची यादी तयार करताना त्या संस्थेत भरावयाच्या पदांचा विचार करून एकत्रित एक निवड यादी तयार करण्यात येऊन त्यानुसार उमेदवारास मिळालेल्या गुणानुसार समुपदेशनाच्या वेळी त्याने दिलेल्या विकल्पानुसार त्या संस्थेकरिता व समकक्ष पदाकरिता विचारार्थ घेतले जातील। प्रत्येक संस्थेकरिता स्वतंत्र निवड यादी जाहीर केली जाणार नाही। उमेदवारांना ज्या संस्थेच्या गट ड वर्ग 4 समकक्ष पदाकरिता विकल्प देतील अशा पात्र उमेदवारांना संबंधित संस्थेतील गट ड वर्ग 4 समकक्ष पदावर नियुक्तीसाठी कार्यक्षेत्र असणार आहे।
निवड सूचीतील उमेदवार आवश्यक ती पात्रता पूर्ण करतील त्यांना कागदपत्रे पडताळणी अंती वैद्यकीय व चारित्र्य पडताळणी पूर्ण करून नियुक्तीपत्र देण्यात येतील. नियुक्तीबाबतचे सर्व अधिकार हे संबंधित संस्थेच्या अधिष्ठाता यांना असतील. अंतिम निवड यादीतील पात्र उमेदवारांनी सादर केलेल्या विविध प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती मूळ प्रमाणपत्राच्या आधारे कागदपत्रे तपासणीवेळी तपासण्यात येतील. सदर प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती मूळ प्रमाणपत्राच्या आधारे कागदपत्र तपासण्याच्या वेळी उपलब्ध करून देणे उमेदवारांना बंधनकारक राहील. त्यामधील प्रमाणपत्रे खोटी किंवा चुकीची आढळल्यास संबंधित उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल. शैक्षणिक अर्हता उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 10वी उत्तीर्ण विद्यार्थी एलिजिबल आहेत. तसेच मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. पात्रता भारतीय नागरिकत्व. वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 38 वर्षे आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्षे आहे. परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगिक सूचना. गट ड वर्ग 4 समकक्ष पदे या पदासाठी जी परीक्षा होणार आहे त्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व अंकगणित या विषयावर प्रश्न विचारले जातील. एकूण प्रश्न 100 असतील. तसेच 200 गुण दिले जातील. परीक्षा कालावधी 2 तासाचा असेल. परीक्षेचे स्वरूप परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक 2 गुण ठेवण्यात येतील. या पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा ही कमीत कमी अर्हता असल्याने सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा हा भारतातील मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा या परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील व लेखी परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्नाकरिता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. शासन निर्णयानुसार या पदाकरिता मौखिक परीक्षा म्हणजे मुलाखती घेण्यात येणार नाहीत. गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. विविध कागदपत्रे व प्रमाणपत्रे अपलोड करणे याविषयीच्या सूचना इथे दिलेल्या आहेत. अर्जातील नावाचा पुरावा यासाठी 10वीचं सर्टिफिकेट, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास पुरावा, पात्र माजी सैनिक असल्यास पुरावा, खेळाडू आरक्षण असल्यास त्यासंबंधीचा पुरावा, अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, SSC नावात बदल असल्यास त्यासंबंधीचा पुरावा, त्याचप्रमाणे अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र आणि मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा. या संबंधीची जी कागदपत्रे तुम्हाला लागू होतात ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करायची आहेत. सर्वसाधारण सूचना. अर्ज फक्त ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील. उमेदवारास फक्त एकच अर्ज सादर करता येईल. वेगवेगळ्या संस्थेकरिता वेगवेगळे अर्ज सादर करता येणार नाहीत. एकापेक्षा जास्त संस्थेकरिता अर्ज सादर केल्यास असे अर्ज अपात्र ठरविण्यात येतील. केंद्र निवड. परीक्षा केंद्राचा तपशील संकेतस्थळावर दिलेला आहे. उमेदवारांनी परीक्षा केंद्र निवडायचं आहे. परीक्षा शुल्काचा भरणा. गट ड वर्ग 4 समकक्ष या पदासाठी परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये तसेच मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या उमेदवारांसाठी 900 रुपये आहे. माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. परीक्षा शुल्क ना परतावा आहे. उमेदवारांनी आपला अर्ज भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर पे फीस या बटनावर क्लिक करून आपली फी भरायची आहे. फी ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आणि कालावधी इथे दिलेला आहे. 30/12/2023 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. 20/1/2024 ही शेवटची तारीख आहे. परीक्षेचा दिनांक आणि कालावधी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उमेदवारांना प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल. निवड समितीने तयार केलेली निवड सूची 1 वर्षासाठी विधिग्राह्य राहील. प्रवेश प्रमाणपत्रे. परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे परीक्षेपूर्वी साधारणपणे 10 दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल. त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाउनलोड करून प्रिंट काढून परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. परीक्षेच्या वेळी उमेदवाराने स्वतःचे प्रवेश प्रमाणपत्र आणणे सक्तीचे आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर उमेदवाराला त्याच्या अर्जात नमूद नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे कळविण्यात येईल. याबाबतची घोषणा कार्यालयाच्या संकेतस्थळावर परीक्षेपूर्वी 1 आठवडा अगोदर प्रसिद्ध करण्यात येईल. परीक्षेच्या दिनांकापूर्वी 3 दिवस अगोदर प्रवेशपत्र प्राप्त न झाल्यास अर्ज सादर केल्याच्या आवश्यक पुराव्यासह संबंधित कार्यालयाच्या मदत कक्षाकडे संपर्क साधावा. परीक्षेच्या वेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स कॉपी सोबत आणणे अनिवार्य आहे. परीक्षेला जाताना उमेदवारांनी एक फोटो ID तसेच त्याची एक झेरॉक्स कॉपी सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेपूर्वी 2 तास अगोदर ओळख तपासणीची पूर्तता करण्यासाठी उपस्थित राहावे लागेल. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर उमेदवारांनी वेळोवेळी वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि इतर अपडेट्स चेक करायचे आहेत. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना विद्यार्थ्यांनी आपली सर्व मूळ कागदपत्रे सोबत घेऊन जायची आहेत. त्याचप्रमाणे 2 झेरॉक्स कॉपीचे सेट देखील सोबत ठेवायचे आहेत. तसेच पासपोर्ट साईज फोटोग्राफ 8 ते 10 कॉपीज देखील नेहमी सोबत ठेवायच्या आहेत. या पेजवरती येऊन उमेदवारांनी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. ॲप्लिकेशन लिंक इथे दिलेली आहे. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. खूप जास्त क्वालिफिकेशन मागितलेलं नाही. 10वी उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत. फ्रेशर्ससाठी जॉब्स आहेत. पेमेंट खूप चांगलं आहे. तसेच गव्हर्नमेंट जॉब आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा कारण खूप चांगली संधी चालून आलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी जरूर कमेंट करा. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर जे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक यू व्हेरी मच.